नमस्कार मित्रांनो, तुम्हाला अनुभव आला असेल की 11वीत प्रवेश घेणं अतिशय सोपं आहे, परंतु 11वीतून 12वीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश घेणं लई अवघड झालं आहे. इतकं अवघड झालेलं आहे की असं वाटतं की कशासाठी मी हे शिक्षण घेतो आहे. इथंपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आणि पालकांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत की सर आमच्या मुलांचं कसं व्हायचं. कारण एकीकडं कॉलेज काय म्हणतं, तुमचा दाखला घेऊन जा, आम्हाला बाकीचं काही घेणं देणं नाही, पण विद्यार्थ्याला त्याचं स्टेटसच कळेना. आणि त्यामुळं विद्यार्थी म्हणतोय की सर दाखला जर आम्ही घेतला आणि उद्या अप्रूव्ड नाही झालं तर आम्ही जायचं कुठं, हा गंभीर प्रश्न आहे. खरं सुरुवातीला आपण ही जी प्रक्रिया असणार आहे, स्टुडंट ट्रान्सफर मॉड्यूल जे डेव्हलप केलं गेलेलं आहे ते सुंदर आहे, त्याच्याबद्दल मला तरी शंका नाही आहे. शंका कुठं आहे ते आपण नंतर बघूया. पण शंका घेण्यासारखी का जागा नाही आहे, तर तुम्ही घरात बसून ह्या सगळ्या प्रक्रिया करू शकता. म्हणजे तुम्ही ट्रान्सफर जो टॅब त्या पोर्टलवर आहे 11 to 12 त्याला क्लिक केलं, लॉग इनमधून गेला तर सगळी माहिती भरत जाता, डॉक्युमेंट्स रिझनची अपलोड करता आणि सबमिट फॉर ट्रान्सफर म्हणता. त्यावेळी ते एक्झिस्टिंग कॉलेजमध्ये जातं. एक्झिस्टिंग कॉलेजला वाटलं की आपण आता अप्रूव्ह करायला पाहिजे तर ते डेप्युटी डायरेक्टरला ऑनलाईन दिसेल. डेप्युटी डायरेक्टर जे आहे ते DYD कार्यालय ते बघतील आणि त्याला फॉरवर्ड करतील न्यू कॉलेजकडं. न्यू कॉलेजकडं वेकन्सी असल्यामुळंच तुम्ही ते कॉलेज सिलेक्ट केलेलं असणार आहे आणि ते ॲक्सेप्ट करेल, ते पण अप्रूव्ह करेल आणि मग एकच DYD असेल तर त्याच DYDकडं येईल आणि तुम्हाला लेटेस्ट स्टेटस जे असणार आहे ते न्यू एक्झिस्टिंग DYD अप्रूव्ड, एक DYD असेल तर, आणि मग त्याची प्रिंट काढून नवीन कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे ते सांगतील त्याप्रमाणे. हा एक भाग आहे. ज्या विद्यार्थ्यांना 2 DYD आहे त्यांच्या बाबतीमध्ये काय होणार आहे, तर सबमिट फॉर ट्रान्सफर म्हटलं की एक्झिस्टिंग कॉलेजला जाईल, एक्झिस्टिंग कॉलेज अप्रूव्ह करेल, DYDकडं जाईल, एक्झिस्टिंग DYDकडं जाईल, एक्झिस्टिंग DYDना वाटलं योग्य आहे अप्रूव्ह करते, न्यू कॉलेजला जाईल, न्यू कॉलेज अप्रूव्ह करून न्यू DYDकडं जाईल. न्यू DYD स्टेटस तुम्ही पाहिलं लॉग इनमधून तर तुम्हाला न्यू DYD अप्रूव्ड असं दिसेल. ती प्रिंट काढायची, नवीन कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्या. दिस इज व्हेरी सिम्पल मेथड. पण यामध्ये गोच्या केल्या जात आहेत, अडचण केली जात आहे. पेंडिंग खरं कुठं असणार आहे, तर जे एक्झिस्टिंग कॉलेज आहेत ते सोडायला बऱ्याच वेळा तयार नसतं, ते फॉरवर्ड करत नाही आहे आणि मग तिथं ती केस पेंडिंग असते. अशा वेळेस तुम्ही त्या एक्झिस्टिंग कॉलेजमध्ये जाऊन भेटून सांगायचं की मी अशा पद्धतीचा मागणी अर्ज ट्रान्सफरचा केलेला आहे, तर तेवढं ते प्लीज बघून ॲक्सेप्ट करून ते फॉरवर्ड DYDला जाऊ द्या. खऱ्या चाव्या कुणाकडे आहेत? तुमचं जे स्टुडंट ट्रान्सफर जे करायचं आहे 11वी to 12वी, तर ते DYD कार्यालयाकडे आहे. DYD कार्यालय ठरवतं तुम्हाला मान्यता द्यायची की नाही, म्हणजे अप्रूव्ह करायचं की नाही. कारण त्यांच्या अप्रूव्ह शिवाय त्यांनी जर मान्यता दिली, अप्रूव्ह म्हटलं, तरच तुम्हाला नवीन कॉलेजला जाऊन प्रवेश घ्यावा लागेल, अन्यथा नाही. त्यामुळं DYDवर फुल फोकस विद्यार्थ्यांचा असला पाहिजे. DYD कार्यालय समजा जर ते काम करत नसेल, मी खूप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण कार्यालय करत नसेल तर तुम्ही थेट त्या कार्यालयामध्ये जा, त्यांना भेटा, सांगा आणि त्या पद्धतीनं ते काम करून घ्या. मग ते एक्झिस्टिंग DYD असू दे किंवा न्यू DYD, तुमच्या स्टेटसवरनं तुमच्या ते लक्षामध्ये उगीच आपलं चर्चा करण्यात काय अर्थ नाही की माझे सर इतके दिवस गेले, माझं हे झालं, मी इतकं का आधी 15 दिवसापूर्वी केला, 20 दिवसापूर्वी केला, हे झालं. अजिबात काही करू नका. डायरेक्ट DYD कार्यालयामध्ये भेटा, त्यांना सांगा ही वस्तुस्थिती आहे. ही खर्चिक बाब आहे, पण पर्याय नाही, कारण तुम्हाला कॉलेज बदलून पाहिजे आहे. खरं तर तुम्ही ज्यावेळी 11वीला प्रवेश घेतला त्यावेळी पहिल्यांदा ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आणि ती अशी होती की तुम्हाला त्यातलं अबकडं काहीच माहीत नव्हतं, म्हणजे कशाचंच काय माहीत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ते प्रवेश घेतला आणि काही दिवसानंतर तुमच्या लक्षामध्ये आलं की आपण घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. गावाशेजारचं कॉलेज असताना मला इतक्या लांब मिळालं, पण ते ॲक्सेप्ट केलं, परंतु नंतर लक्षात आलं की नाही, मला आता शाखा बदलायची आहे, मला विषय बदलायचा आहे, मला माध्यम बदलायचं आहे आणि मला गावाशेजारच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आणि यासाठी संपूर्ण राज्यामधून हजारो मुलं असतील, म्हणजे लाखामध्ये तर मुलं अजिबात असणार नाहीत, पण यांची कारण नसताना जी काही अडवणूक केली जाते आणि अशी मानसिकता तयार केली जाते
की 11वीमध्ये प्रवेश घेणं सोपं आहे, परंतु 12वी लय अवघड आहे. ही एक पब्लिसिटी जे नवीन विद्यार्थी येत आहेत त्यांच्यामध्ये व्हावी अशी कदाचित त्यांची अपेक्षा असावी शिक्षण विभागाची, की जेणेकरून त्यांना असं वाटतंय की 11वीत प्रवेश घेतला की तो 12वीतून बाहेर विद्यार्थी पडला पाहिजे. त्याने 11वीतून 12वीसाठी दुसऱ्या कॉलेजसाठी प्रयत्न ऑनलाईन पद्धतीनं करू नये, अशा पद्धतीची यंत्रणा राबताना दिसते. भले 2 कॉलेजमधलं अंतर हे किती किलोमीटर असायला पाहिजे हे काही डिफाईन केलेलं किलोमीटर माझ्या तर माहितीप्रमाणे किंवा वाचण्यामध्ये आलेलं नाही. पण एक गोष्ट लक्षामध्ये आपण घेऊ शकतो की गाव पातळीवर तालुक्यावर अगदी 5 किलोमीटरच्या आत जर 2 कॉलेजेस असतील तर ह्याच कॉलेजमध्ये असणाऱ्या सुविधा आणि त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या सुविधासारख्या आणि तुम्हाला ते जर ट्रान्सफर असेल तर कदाचित ते मिळणार नाही. पण एक्झिस्टिंग कॉलेजमध्ये तुम्हाला जर जो विषय 12वीला शिकायचा आहे तो त्या शेजारच्या कॉलेजमध्ये आहे आणि तुम्हाला ते बदलून हवं आहे, माध्यम बदलायचं आहे, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ते बदलून मिळायलाच पाहिजे, कारण तो तुमचा अधिकार आहे. कारण ती व्यवस्था तिथं नाही, तशा पद्धतीचं कारण तुम्हाला तिथं लिहावं लागेल. वैध कारणं जी आहेत, व्हॅलिड रिझन, वडिलांची पालकांची बदली झालेली आहे किंवा मेडिकल ग्राउंडवर आहे, जाणं येणं आजारपण आहे परंतु जाणं येणं सोपं नाही, किंवा रिलोकेशन ऑफ फॅमिली स्थलांतरित झालेली आहे. मोठं शहर असेल मुंबईसारखं तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुंबईमध्येच आहे, परंतु अंतर जास्त असेल तर शेजारच्या कॉलेजकडं बरं का, जिथं नवीन ॲड्रेस आहे तिथं विद्यार्थी मागणी करू शकतो, कारण त्याला ती सोय तिथली जवळची केव्हाही आर्थिकदृष्ट्या परवडणारी असणारी आहे. त्यामुळं 11वीला नकळत मिळालेलं कॉलेज ॲक्सेप्ट केलं, परंतु नंतर लक्षात आलं त्यामुळं गावाशेजारचं कॉलेज की तिथं जाण्या येण्याचा प्रॉब्लेम आहे, आर्थिकचा प्रॉब्लेम आहे, विषयांचा प्रॉब्लेम आहे, ते जवळ मला घेतलं तर ते सोयीचं होतं. ह्या दृष्टिकोनातून विद्यार्थी मागणी करतायत, पण त्या मागणीला कुठंतरी खो घालण्याचा प्रयत्न हा होताना दिसतो आहे. अगदी तुरळक विद्यार्थी असे आहेत की ज्यांना ते DYD हे मान्यता देत आहेत. बाकीची मुलं ही वाट बघतायत 15 दिवस झालं, 20 दिवस झालं की अजून आमचं कधी होणार. त्यांना त्यांचं करिअर घडवू द्या. पण जर अशी नाराजीच मनामध्ये आले तर शिकून पुढं काय करायचं हा प्रश्न जर त्यांच्या मनामध्ये आला तर याचं उत्तर कोण देणार हा मोठा प्रश्न असणारा आहे. त्यामुळं लवकरात लवकर हा निर्णय झाला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून कॉलेज लवकर जॉईन करता यायला पाहिजे. अशा अनेक अडचणी आहेत, पण ते झटक्यात सोडवण्याची यंत्रणा असली पाहिजे. खरं हे जे काही अधिकारी वर्ग असणारे आहेत हे खरं सेवा देण्यासाठी आहेत, लक्षात घ्या. हे सेवा देण्यासाठी समाजाची सेवा करण्यासाठी आहे, पण इथं उलटं होताना दिसतंय. त्रास देण्यासाठी आहेत की काय असं आता विद्यार्थी म्हणायला लागले आहेत की सर यांचा उपयोग काय, आम्ही फोन करतोय उचलत नाहीत, फोन उचलला तर नीट उत्तरं देत नाहीत. ही जर अवस्था असेल तर उद्याची भावी पिढी कशी निर्माण होणार आहे आणि त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काय असणार आहे आणि कोणते विचार घेऊन हे पिढी पुढं जाणार आहे याचाही विचार आपण करून लवकरात लवकर निर्णय घ्यावेत, की जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान, शैक्षणिक नुकसान हे तुमच्यामुळं झालं आहे असं म्हणायला नको. तर मला वाटतं आहे मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे, राग प्रचंड आहे, परंतु व्यक्त तुम्ही DYD कार्यालयामधून जाऊन व्यक्त करावं असं मला वाटतं. ते योग्य पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं नाही, योग्य पद्धतीनं तुमचं म्हणणं तिथं मांडणं हे गरजेचं असणारं आहे. अनेक गोष्टी आहेत, आपण इथं थांबूया. धन्यवाद.